गुड मॉर्निंग. आत्ताच उठलो. अजून काही प्लॅन नाही. कुठे जायचं आहे ते. खूप मोठा डोंगर आहे आणि आजची सकाळ खूप भारी वाटते, कारण हा पूर्णपणे निसर्गाच्या मध्ये फार्म हाऊस आहे. येताना खूप चढ होता, पण वर आल्यावर कळालं की हा व्ह्यू कसला आहे. बघा तुम्ही. माझं म्हणणं आहे की स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. कामाचं टेन्शन सगळ्यांनाच आहे, मला सुद्धा आहे. मी सुद्धा काम सोडून सगळं हे येतो एक दिवस संडेला, आणि रिलीफ वाटते मला. पैसे आज आहेत उद्या नाहीत, पण एकदा ही वेळ गेली ना परत येत नाही मित्रांनो. लाईफ एन्जॉय करा. वर जाताना जरा त्रास होतोय, कारण खाली येताना काय वाटत नाही, फक्त स्लिप यायचे चान्सेस जास्त असतात. एवढं ऊन आहे की नाही इथं. थोडंसं चाललंय, खरं घाम बघा केवढा आलाय. ऊन लय वाढले आता. आता तुम्हाला खरं सांगतो, माझा माईक वर विसरलाय डोंगरावर. तर मला परत वर जायचंय. ही शपथ. या माईकच्या नादात ट्रेकिंग झालं माझं पूर्ण. पूर्ण उभा डोंगराचा. माईक सापडलाय, पण बघा तुम्ही केवढ्या वर आले. या निसर्गात फिरताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आठवडाभर शहराच्या धावपळीत, कामाच्या ताणात आणि गर्दीत दिवस कसे जातात तेच कळत नाही. पण रविवार आला की मन आपोआप गावाकडे निघतं. कारण गाव म्हणजे फक्त एक जागा नाही, तर मनाला शांत करणारी एक भावना आहे. आता मी गाव फिरायला चाललोय. गावात काय काय बघूया, चला. गावाकडची शांतता, स्वच्छ हवा, हिरवागार निसर्ग आणि प्रेमळ माणसं यांच्यात एक वेगळंच सुख दडलेलं असतं. तिथली माणसं अजूनही मनाने श्रीमंत आहेत. काम संपलं की घराबाहेर बसून गप्पा मारणं, एकमेकांची विचारपूस करणं आणि साध्या गोष्टीमध्ये आनंद शोधणं हे अजूनही तिथं जिवंत आहे. जुनी घरं असली तरी त्या घरामध्ये कितीतरी आठवणी, संघर्ष आणि प्रेम दडले. प्रत्येक भिंत काहीतरी सांगत असते. गावाकडच्या कष्टकरी माणसाकडे पाहिलं की आयुष्यात कितीतरी अडचणी आल्या तरी पुढं चालत राहायचं हे शिकायला मिळतं. मी या ठिकाणी फक्त व्हिडिओ काढायला जात नाही, तर ते क्षण जगायला जातो. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा निसर्ग आणि प्रत्यक्षात अनुभवलेला निसर्ग यात खूप फरक असतो. पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याचं झुळूक, डोंगरावर पसरलेली हिरवळ आणि सूर्यास्ताचे रंग हे सगळं मनात कायमचं साठून राहतं. आता माझे 1,000 सबस्क्राईब झालेत. जे रिसेंटलीच आता चालू केले मी YouTube. आणि मला असं वाटते की आपल्याला जे वाटते ते आपण केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय वाटते, जगाचा विचार करू नका. तुम्हाला वाटते ते करा. आणि आज मी या जंगलात एकटं फिरतोय, रिलॅक्स, शांत. आजूबाजूला फक्त झाड आहेत, बाकी काही नाही. पक्ष्यांचा आवाज आहे. खूप भारी वाटते हे. मी म्हणतोय पैसे कमी असतील चालतील, पण आयुष्य जगायला म्हणूनच शिका. मी तुमच्यासाठी असेच रॉ मोमेंट्स, गावाकडचं खरं खुरं जीवन आणि निसर्गाच्या जवळ घेऊन जाणार आहे. आत्ताच मी 100 गावची सिरीज करत आहे. शॉर्ट्समध्ये तुम्ही बघू शकता. जर तुम्हालाही गाव, निसर्ग आणि साधं आयुष्य आवडत असेल, तर या प्रवासात भाग घ्या आणि नक्की बघा व्हिडिओ. तुमचं एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब मला अजून अशा ठिकाणी पोहोचण्याची प्रेरणा देते. लवकरच मी नवीन सिरीज काढत आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा प्रवास अजून खूप मोठा आहे. भेटू लवकरच. मजा येईल तुम्हाला.